मुळामध्ये महापौर बंगला हा अतिशय सुंदर होता. तुम्ही बघत होता, तुम्ही येत होता, आम्ही राहून गेलेलो. खरं म्हणजे महापौर बंगल्याचा एक तर तो हेरिटेज अशी तोडफोड होता कामा नये. मला तेही विचारायचं आहे, इतका आंधळं प्रशासन कसं झालं? त्याच्या आधी म्हणजे इलेक्शनच्या आधी 1.5 का 2 करोड ऑलरेडी खर्च झालेले होते आणि पुन्हा म्हणजे कुठलाही महापौर तो काय कायमस्वरूपी राहत नाही. त्याला बेडरूम होते, चांगला हॉल होता, खाली सर्व. आता पत्रकारांना आणि सगळ्यांना महापौरच्या बंगल्याच्या बाहेरची दिशा आहे, कंटेनरमध्ये घ्यायचं आहे. तिथे आतमध्ये काही नसणार. ही सरळ सरळ मनमानी आहे. ते काय आपलं घर आहे का? ते सार्वजनिक याच्यामधलं हेरिटेजमधलं आहे. त्याचा कितीतरी वर्षापूर्वीचा तो बंगला आहे. त्याच्यामध्ये डागडुजी करता येते, पण भिंतीच्या भिंती तोडून इकडे हे तिकडे ते करता येत नाही. आंधळं प्रशासन झालंय हे आमचं मत आहे. मुंबईकरांच्या करामधनं आलेल्या पैशाचा काय वाट लागते? त्याच्यामध्ये ऑलरेडी 2 महापौर राहून गेलेले. कुठे का कूड नसताना उलट तिथला निसर्ग आपण टिकवला. तिथे अधिकतम झाडं लावली. आज कंटेनर ठेवण्यासाठी जी काय झुडपं काढली जात आहेत, हे केली जात आहेत, त्याच्यावर कुठे म्हणजे नेमकं तुम्हाला काय साधायचंय? आणि याचसाठी तुमचा एवढा अट्टाहास होता काय? मुंबई विकायला काढूया, मुंबईचा महापौरच्या बंगल्याचा चेहरा मोरा. महापौर बंगला ज्या जागेवर आता प्लॉट आहे दिलाय तिथे करायचंच आहे. मग एवढा मोठ्या कोट्यावधी खर्च करून काय तुम्हाला नक्की साधायचं आहे? आपणही अनेकदा तिथे आलात. मला कधीही तो महापौर बंगला बदलावा. इतका सुंदर होता, चांगला होता आणि त्याचा फक्त जिन्याला थोडीशी वाळवी लागली होती. तो जिना दुरुस्त केला असता तर सगळं मिटलं असतं. काही गरज नव्हती 4-4 बेडरूम करायची. आणि पत्रकारांना आणि जे येणाऱ्या सगळ्यांना बंगल्यामध्ये अलाव नाही. बाहेर तिकडे कंटेनर ठेवले जाणार, तिकडे बसायचं. राणीच्या बागेत जे महापौर बंगला आहे ते खरं तर हेरिटेजचं वास्तू आहे आणि ही वास्तू जवळजवळ 4 वर्षापासून बंद पडलेली आहे. तिथे वाळवी लागलेली आहेत, लाद्या निघालेल्या आहेत, सगळंच त्याची म्हणजे अवस्था बिकट आहे. जर 4 वर्ष बंद पडलेली होती, ह्याच महानगरपालिकेने ज्या 4 वर्षात त्याचा देखभाल आणि त्याची दुरुस्ती केली असती तर कदाचित हे आता करावं लागलं नसतं. आणि महापौर बंगला असू दे, आयुक्तांचा बंगला असू दे किंवा आणखीन इतर हेरिटेजच्या वस्तू असू दे, हे महानगरपालिकाच करते ह्याची देखभाल आणि दुरुस्ती. हे वेळोवेळी करायला हवी होती, कारण ही यामुळे काय हा इतका जो खर्च आहे तो झालाही नसता कदाचित.